मी ॲग्रिकॉस खुशाल सोनवणे. सगळ्यात महत्त्वाचं आपलं कृषी तज्ञ शेती सल्लागार यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतोय. कलिंगड पिकात फुटवेच होत नाही. सध्या थंडीचं वातावरण आहे आणि खूप प्लॉटची परिस्थिती जर बघितली आपण सध्याची, तर प्लॉट डॅमेज झालेले आहे. त्याचं कारण असं आहे की तिथे एक अर्ध झाडाचं दाखवण्यासारखं मला इथं अवेलेबल नाही आहे. तर दाखवलं असतं तुम्हाला मी तिकडे त्या साईडला आहे. पूर्णपणे व्हायरस होतोय आणि काळा मावा, पांढरा मावा, आपलं पिवळा मावाचा अटॅक होतोय. या थ्रिप्ससाठी नियोजन काय करायचंय तुम्हाला? आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही सर्वप्रथम आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. ह्याच चॅनलवर आपण शेतकऱ्यांची इंटरव्ह्यू, काय उत्पन्न निघालं, किती निघालं, कशा पद्धतीने निघालं, सगळं टाकत राहतो आणि कोणत्याही प्रकारचं खोटं नाही. जे आहे ते रिअल आहे तेच आपण दाखवतो. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आता जर बघितलं आपण तर हा प्लॉट झालेला आहे, एक 20-25 दिवसाचा प्लॉट झालेला आहे आणि याचवालं मध्यंतरी हाड थांबली होती. त्याचं कारण असं आहे की एक 8-10 दिवस मी पण थोडं कामात होतो. कामात असल्यामुळं माझा आणि त्यांचा कॉल झाला नाही. त्यांनी एक कीटकनाशकाची फवारणी केली, त्याचा जास्त झटका बसला प्लॉटला. तर त्या कंडिशनमध्ये नागाळाचा अटॅक वाढलेला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं थ्रिप्सचं प्रमाण वाढलेलं होतं. आता त्यावेळेस माझा कॉल झाला असता तर प्लॉट क्लिअर असतं एकदम. आता अजून थोडे जास्त फुटवे असते. परंतु मित्रांनो, झालं XYZ. आता प्लॉटची 25-30 दिवसाची स्टेज आहे. प्लॉट स्टॉप झाल्यानंतर परत आपण स्टार्ट केला. आता 4-5 दिवसात त्याला एवढं साधारण 1 ते 1.5 फुटाचा बंच काढलेला आहे आणि खाली फुटवे काढायला देखील सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, कलिंगड पिकात पहिल्यापासून काय ॲप्लिकेशन करायचे आपल्याला? पहिलं ॲप्लिकेशन राहतं आपलं H98 19-19. त्यानंतरचं 1261 पंख. त्यानंतर जर बघितलं आपण सॅमॅग्रो आणि अल्बर्ट सोल्युशन देतो आपण. त्यानंतरचं ॲप्लिकेशन राहतं आपलं ग्रीन शाईन आणि यारा कॉम्प्लेक्स. आणि त्यानंतर मग विषयच नाही, मॅजिक पॉवर सॅमिनो 100 H98 आणि तुमचं वाला परत रिपीट त्याच्यामध्ये 5-55-17. फुलकळी बिलकळी एकदम जोरात लागून जाते. त्यानंतर 0948 48 47 00 50 052 34 60 20 कोणतेही लिक्विड त्या प्लॉटला जबरदस्त फुगवून होऊन जाते. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. एवढ्या याच्यामध्ये तुमचा प्लॉट निघून जातो. एवढं शेड्यूल आहे माझं, काही लई खर्च नाही. मित्रांनो, स्प्रे ॲप्लिकेशनमध्ये आता जर बघितलं आपण, थ्रिप्सचा खूप अटॅक वाढलेला आहे. त्यानंतर जर बघितलं तर लाल कोळीचा खूप अटॅक वाढलेला आहे. काळा मावाचा अटॅक वाढलेला आहे. अशा कंडिशनला तुम्हाला एक करायचं आहे, आबासीन 100 मिली वापरायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला मेरिऑन वापरायचं आहे 80 मिली. हे प्रमाण तुम्हाला 200 लिटर पाण्यासाठी दिलेलं आहे. जबरदस्त तुम्हाला रिझल्ट मिळेल. त्याच्यानंतर सेटिंगसाठी तुम्हाला वापरायचं आहे टोमॅटो स्पेशल 500 मिली, रोको 250 ग्राम आणि बोरॉन 250 ग्राम वापरायचं आहे, जेणेकरून तुमच्या प्लॉटवर जी काही कलिंगड पिकामधली सेटिंग आहे ती वाढली पाहिजे. मित्रांनो, आता सोबतच आता जर बघितलं या प्लॉटला खर्च काही खर्च येणार नाही. 25-1 हजार रुपयात आपण प्लॉट काढून देऊ, 25-30 हजारपर्यंत, पूर्णपणे लिक्विड आणि औषधांचा खर्च एकत्र केला तर. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं हे नियोजन लागत असेल आणि तुम्हाला जर योग्य वाटत असेल बा प्लॉट योग्य आहे, काय अडचण नाही, केलं पाहिजे, तर अजून 8 दिवसात मी या प्लॉटवर जर व्हिडिओ घेतला तर प्लॉट बघण्यासारखा राहील पूर्णपणे. कारण की आता माझी व्हिजिट झाली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझी व्हिजिट झाली म्हणजे त्याला नवीन एक आपण म्हणतो ना ICU मधून रिटर्न येणं, तशी कंडिशन राहते. एकदम जबरदस्त प्लॉट अजून 8 दिवसात बघण्यासारखा राहील. कळी-बिळी सेटिंग राहील. आताच कळ्या निघायला लागल्या. एक अर्धा 1-2-4 ठिकाणी फळं पण चमकायला लागली सेटिंगमध्ये. ज्यावेळेस फळ एवढं होईल टरबुजाचं, त्याच वेळेस म्हणायचं आपली सेटिंग 100% झाली. नाहीतर 25 फुलकळी येते, 30 फुलकळी येते. अशा थंडीच्या कंडिशनमध्ये एकही फुलकळी सेट होत नाही. फळ येतं गळून जातं. तो प्रॉब्लेम फळकुदीचे जास्त राहतो. त्यासाठीच आपण मॅजिक पॉवरचं ॲप्लिकेशन देतो, जेणे